अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय। ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्रीराम। अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण किंवा जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय। स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माया, आज्ञे विना काळ नाणे त्याला, परलोकी ही ना भीती त्या। हे पुढचे चरण। त्याच्यातलं आपण अतर्क्य अवधूत, त्यातलं अतर्क्य स्वामी आहेत हे बघितलेलं, कालच बघितलं की ते अतर्क्य म्हणजे स्वतः स्वामी पण अतर्क्य आहेत आणि त्यांच्या सगळ्या लीला पण अतर्क्य आहेत। ते कुठल्याही तर्काच्या कसोटीवरती त्यांच्या लीला तपासून बघता येत नाही आणि तर्काने स्वामींकडे जाता पण येत नाही। स्वामींकडे जायचं असेल तर पूर्ण भक्ती श्रद्धा असावी लागते, तर्क नुसता करून चालत। विवेक जरूर असावा पण तिरकसपणा नसावा, तर्क न। गणेशाच्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर त्याला दोन सुळे असतात, एक सुळा पूर्ण असतो आणि एक सुळा अर्धा असतो। त्याच्या अनेक कथा आहेत। त्याचा तात्विक अर्थ असा आहे की ईश्वर प्राप्तीसाठी सुळा पूर्ण सुळा म्हणजे श्रद्धा पूर्ण असावी लागते, बुद्धी आणि तर्क थोडा कमी असेल तरी चालतो, म्हणून एक सुळा। ही खूप महत्वाची गोष्ट आहे। अवधूत हा भाग त्यातला एक इंटरेस्टिंग आहे स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामधला। तर असं म्हटलेलं आहे अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी। अवधूत याचा अर्थ ते अनासक्त वृत्तीचे आहेत, विरक्त, निस्पृह अशा अर्थी अवधूत हा शब्द घेतला की अपेक्षा रहित, निरपेक्ष। त्यांना कुणाकडनंही काहीही कसलीही अपेक्षा नाही, कुठलीही स्पृहा नाही, कशातही स्वामी आसक्त नाही, कशातच नाही, बिलकुलच नाही। म्हणजे मी एका प्रसंगी आमच्या गुरूंना म्हणजे स्वामी माधवानंदांना असं विचारलं होतं की एक स्वामी शंका आहे, म्हणजे अशी क्युरियोसिटी निर्माण झाली होती शंका माझ्यामध्ये। तेव्हा काय शंका आहे म्हटलं, बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख येतो स्वामींचा की ते बहुतांश वेळा दिगंबर अवस्थेमध्ये असायचे। कधी कधी फार भक्तांच्या आग्रहाला बळी पडून म्हणा किंवा एखाद्याच्या प्रेमाखातीर ते काही वस्त्र अंगरखा परिधान करायचे, पण काही वेळेला ते बहुतांशी दिगंबर अवस्थेमध्ये असायचे। तर मी स्वामींना असं विचारलं होतं की असं का करायचं, म्हणजे सहजगी असं दिगंबर अवस्थेत का राहायचं? आपण असं लोकव्यवहारामध्ये राहत असतो तर का, म्हणजे त्याच्या मागे काही विशेष योगिक कारण आहे का, काही आहे त्याचं, असं का? गजानन महाराज असू दे, स्वामी समर्थ असू दे, अशा अनेक भालचंद्र स्वामी म्हणून होते ते, तसे सगळे दिगंबर अवस्थेमध्ये का? तर त्याच्यावरती स्वामी थोडा विचार करून आधी ते म्हणाले की ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फक्त स्वामी समर्थच देऊ शकतात, कारण की तो त्यांचा प्रांत आहे। पण अगदी मुळात ते अतर्क्य आहेत, पण तरी देखील तिथे थोडा बुद्धीचा कस लावायचा प्रयत्न केला तर त्याचा एक भाग असा आहे की आपण वस्त्र परिधान का करतो, तर देह झाकण्यासाठी। पण हा परब्रह्म आहे, परब्रह्म देहरूपी वस्त्र घेऊनच जन्माला येतो, त्यामुळे त्याला वेगळा देह झाकण्याची काय आवश्यकता आहे? तो परब्रह्म देहाने झाकून आलेला आहे, प्रगट झालाय सगुणाने, म्हणून त्याला वेगळे वस्त्र घालण्याची आवश्यकता वाटत नसावी, अतर्क्य। पण हे तुमचं नुसतं बाह्य प्रगटीकरण झालं त्यांच्या, मुळात त्यांची वृत्ती, म्हणून त्यांना अवधूत असं म्हटलेलं आहे। अवधूत याचा अर्थ वैराग्य, अनासक्त वृत्ती, कशातही आसक्त नाही, कुठलीही अपेक्षा नाही। म्हणजे एक सुंदर प्रसंग आहे त्यांच्या बाबतीमध्ये। एक पांडुरंग पुराणिक म्हणून त्यांचे निश्चित भक्त होते स्वामींचे, त्यांनी एकदा स्वामींना जेवायला बोलवलं घरी। म्हणजे असं स्वामी पटकन जायचे नाही कुठे, पण एखादा भक्त त्याची भावना ओळखून स्वामी त्यांच्याकडे एकदा जेवायला गेला।
तर त्यांच्या कुटुंबाने स्वामी जेवायला येणार आहेत म्हणून सगळे बरेचसे स्वामींना जे आवडतात ते पदार्थ, त्यात स्वामींचा सगळ्यात आवडता पदार्थ गोड बेसनाचे लाडू म्हणून त्यांनी लाडू केले. आणि मग स्वामींना जेवायला बोलवलं आणि पंगत वाढायचे, ताट वाढायच्या आधी त्यांनी काय केलं, स्वामींच्या ताटात काही लाडू वाढले, एकदम 3-4 लाडू असे त्यांनी ताटात वाढले आणि इतर पानामध्ये पण लाडू वाढले आणि 2-3 लाडू जे होते ते चुलीपाशी काढून ठेवले. 2 लाडू होते, 2 का 3, आणि ते चुलीपाशी काढून ठेवले. त्यांना एकाने विचारलं, असे चुलीपाशी का लाडू काढून ठेवले, आहेत ते पण वाढून टाका. तेव्हा हे नको, मी एकदम स्वामींच्या पानामध्ये 4-5 लाडू वाढले. मागच्या वेळेला एका ठिकाणी गेले तेव्हा स्वामींना असं वाढलं होतं, स्वामी त्यातलं एकच लाडू खाल्ला, बाकीचे खाल्ले नव्हते. मग उगाच ते फुकट जायला नको म्हणून 2 लाडू काढून ठेवले. आणि जेवायला बसल्यानंतर स्वामींनी जेवण सुरू करायच्या आधी, जेव्हा सांगितलं की सुरू करा जेवण, तेव्हा स्वामींनी लाडू हातात घ्यायच्या आधी तिला बोलवलं, म्हणले काय ग, आम्हाला खायला मिळत नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे खायला येतो का? तो डायरेक्ट दरडावून, आम्हाला खायला मिळत नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे येतो का? ते 2 लाडू म्हणे चुलीपाशी ठेवले, ते काय पुढचं मी बोलू शकत नाही, तो आपला अधिकार नाही. त्यांची भाषा विशेष होती स्वामींची. त्यामुळे अंतरसाक्षीत्व होतंच. पण आता एखाद्याला वाटतं त्या 2 लाडवांनी स्वामींचं काय जाणार होतं, असं एखाद्याला वाटू शकतं की ठीक आहे त्यांनी काढून ठेवले असतील 2 लाडू. तसं नाहीये. स्वामी आसक्त नाहीच आहे, ते अनासक्त आहेत. त्यांना त्या 2 काय एकाही लाडवाची गरज नाहीये. मुळात ते स्वतःहून आलेले नाही की मला तुझ्याकडे जेवायला यायचं, तुम्ही जेवायला बोलवलंय स्वामींना. पहिली मुख्य गोष्ट, आसक्त ते आहेत का हा प्रश्न नाहीये. स्वामी आपल्याला शिकवत आहेत त्यांच्या मार्फत की आपण आसक्त असतो, ते अनासक्त असतात. मुळात सद्गुरू स्वरूप व्यक्तीला जेव्हा आपण एखाद्या घरी बोलवतो तेव्हा त्याला आपण कुठलीही गोष्ट बहाल करत नसतो किंवा दान करत नसतो, अर्पण करत असतो, हे लक्षात ठेवा. त्यातून अन्नदान. आता स्वामींना अन्नदान नाही करतायत, अन्न अर्पण करायचं असतं. ती अर्पण भूमिका असली पाहिजे. माझ्या गुरूंनी असं त्याच्यावरती विधान केलं होतं की नैवेद्याच्या पानाकडे देवाचं लक्ष नसतं, अर्पण करणाऱ्याच्या मनाकडे लक्ष असतं. की तो नैवेद्य समर्पित करतो आहे का नुसता दाखवतो आहे. आपली म्हणण्याची पद्धत आहे देवाला एकदा, आणि लोक म्हणतात एकदा तो पहिले देवाला नैवेद्य दाखव. म्हणजे एकदा दाखव म्हणजे काय, तो काय असा आषाढभूत तुमच्याकडे बघत बसलेला आहे का काय, मला देतात की नाही, देतात की नाही, नाही दिलं तर त्याला काही फरक पडणार नाही. बरं त्याला आपण देणार आहे कोण, पत्रम पुष्पम फलम तोयम. ह्याच्यातलं एकही गोष्ट आपण सृष्टीत काहीही आपण निर्माण केलेलं नाही, सगळं त्याच्या कृपेने आपल्याला मिळतं. त्याच्यातनंच त्याला देतोय, त्यात एवढा मोठेपणा झाला. आणि लोकांचं असं असतं, मुळात स्वामींसारख्या विभूतीला आपण घरी बोलवणं, ते येणं आणि आल्यानंतर त्यांना काय आवडतं. मुळात पहिले लक्षात ठेवली पाहिजे की सद्गुरूंना देत असताना आपल्याला काय आवडतं त्यांच्यावर लादायचं नसतं, त्यांना काय आवडतं त्यांना अर्पण करायचं असतं. बहुतांश वेळेला आपलं चुकतं, आपल्याला काय आवडतं ते आपण त्यांना देत असतो आणि आपण गृहीत धरतो की हे त्यांना काय सगळं चालतं. अरे काय ते अनासक्त आहेत, म्हणजे ते अरसिक नाही आहेत काही. अर्पण करताना ना मनात विकल्प असता कामा नये. स्वामींना विकल्प लगेच कळायचा. एकदा चिंतोपंत टोळ त्यांच्याकडेच प्रसंग घडला सोलापूरमध्ये असताना, की ते जेवायला बसले स्वामी आणि त्यांची पंगत, ते पूर्वीच्या काळामध्ये ना जात वगैरे असं फार होतं त्या काळामध्ये. म्हणजे अजून पण आहे, पूर्वी होतं असं काही नाही. आपण असं स्वतःला फार काही वेगळं समजू नये, आपण पण त्याच्यातच उद्योग करत असतो, आपल्याला कळत नाही, फक्त आपण तेच करत असतो, अजूनही तेच करतोय. आणि तर ते स्वामी काय, ते मुळात स्वामी अति सोहळं, अति कर्मकांड याच्यावरती घणाघाती हल्ला करायचे. ते पुढे येईल प्रसंग त्यांचा. म्हणजे त्यांचा कर्मकांडांना, सोहळ्यावळ्याला विरोध होता अशातला भाग नाही आहे, पण त्याचा अतिरेक स्वामींना बिलकुल आवडायचं नाही. त्याचं अवडंबर केलं तर स्वामी म्हणजे कडक शासन असतं की भाषा आणि कृती दोन्ही कडक असायचं. अशा मग त्यांना जेव्हा ताटावरती जेवायला बसवलं तेव्हा आता स्वामींना ताटावर बसवल्यानंतर चिंतोबंत टोळांच्या मनामध्ये असा विकल्प आला की आपण स्वामींना मुख्य ब्राह्मणांच्या पंक्तीत जेवायला बसवलंय, पण हे तर कुणाकडेही जातात, ह्यांना विटाळ चांडाळ काही नाही, स्पृश्य अस्पृश्यता काही नाही, कुठेही बसतात, कुठेही जेवतात, आणि ह्यांना आपल्या पंक्तीला बसवलं जेवायला तर इतर ब्राह्मण काय म्हणतील असं त्यांच्या मनात आल्याबरोबर स्वामी ताडकन ताटावरनं उठले. चिंतोबंत म्हणाले काय झालं, ते म्हणाले स्वतःला शुद्ध करून येतो, आम्ही कुणाकडेही जातो, कुठेही बसतो, कुठेही खातो, म्हणजे चिंतोबंता तुझ्या मनात विकल्प आला, आम्ही निघालो असं म्हणून बाहेर पडलो.
अर्पण भूमिका आहे स्वामींना. विकल्प अजिबात स्वामींना चालत नाही. परमपवित्रता अंतःकरणामध्ये असली पाहिजे. सेवा करत असताना भाव अतिशय शुद्ध, आणि जर का शुद्ध भावाने स्वामींची सेवा केली तर अलौकिक गोष्टी घडू शकतात असा हा मंत्र सांगतो. म्हणून ते पुढे अशक्य ही शक्य करतील स्वामी असं जे प्रत्येक चरणात म्हटलेलं आहे त्याचं कारण ते आहे. अलौकिक गोष्टी घडू शकतात ज्याची आपण कल्पनाही करू शकतो. शुद्ध भक्ती असली पाहिजे अर्पण करताना, शुद्ध भक्ती. मी एक प्रसंग वाचला होता एका ठिकाणी बऱ्याच वर्षांपूर्वी की स्वामींना दर्शनार्थी तेव्हा खूप लोक लांबणं यायचे स्वामींच्या दर्शनाला, आणि लोक कोण कोण काय काय, आणि त्यांच्या दर्शनामध्ये सगळे एका लाईनीत उभे असायचे. धनाढ्यापासून ते गरीबापर्यंत, अधिकाऱ्यापासून ते चाकरापर्यंत स्वामींना सगळे सारखे. तिथे कुणाचा बडेजाव वगैरे स्वामी खपवून द्यायचे नाही. व्हीआयपी ट्रीटमेंट वगैरे स्वामींसमोर नाही अजिबात. ते स्वतःच व्हीआयपी, बाकी कोण नाही. एक गरीब स्त्री वर काम करणारी होती गावामध्ये, आणि ती दर्शनाला गेली स्वामींच्या. तर तिने असं बघितलं की स्वामींना अर्पण करायला लोकांनी कोण कोण काय काय मिठाया, डाळिंब, फळं बिळं काय काय आणलेलं आहे. आणि ती गरीब होती, तिला असं थोडंसं शरमल्यासारखं झालं, ओशाळली ती की आपल्याकडे काहीच नाही आणि आपण असं कसं रिकाम्या हाताने स्वामींकडे जायचं असं तिच्या मनात ते यायला लागलं की रिकाम्या हाताने कसं जायचं स्वामींकडे, काहीतरी घ्यायला पाहिजे. पण तिच्याकडे जेवढं द्रव्य होतं त्याच्यातनं जे येईल ते तिने विकत घेतलं स्वामींना अर्पण करायला, आणि ती घेऊन उभी राहिली. तो पदार्थ आपल्याही आवडीचा आहे आणि तो स्वामींचा विशेष आवडीचा आहे. म्हणजे पुढे सांगितले त्यांचे आवडीचे पदार्थ. कारण स्वामी अनासक्त होते पण अरसिक नव्हते. संत अनासक्त असतात पण त्यांना आवड निवड नसते अशातला भाग नाही. त्यांना आवड निवड असते पण ते अनासक्त असतात. तसं तिने एक पुडी घेतली बांधून आणि ती उभी राहिली. ती कांदा भजी होती आणि त्याचा कांद्याचा दर्प सुटतो एकदम. तर तो 4-5 लोकांना यायला झाला. तर लोकांना वाटलं ही कोण इथे स्वामींना असं कांदा बिंदा. आपली एक आपण ग्रह केलेला आहे की भगवंताला कांदा लसूण वगैरे काही चालत नाही, आपल्याला सगळं चालतं. त्याला सगळं असं सपक सपाट, मीठ नसलेलं, साखर नसलेलं, बीपीचा त्रास आहे का काय भगवंताला अशा ताटात सगळं देत असतं. डायबिटीज झाला तर म्हणून कमी गोड. ते नैवेद्य नाही का, आपण नैवेद्याची खीर करतात लोक, त्यावेळेला नैवेद्याची खीर करतात आणि देवाला अर्पण करायची असते. समजा खीर केली तर ती देवाला अर्पण करायची खीर पहिले चाकून बघत नाही, ती वाटीत काढून ठेवतात. आणि स्वतःला घेण्याची खीर मात्र ती ढवळून चाकून बघणार, त्या बरोबर बदाम पिस्ते साखर पडले की नाही, ती खाली लागले की नाही, भगवंताला चालते कशी. आपण हे कृती करतो आणि शबरीच्या गोष्टी ऐकतो. तिने तसं नाही केलं की नाही, तिने कसं प्रत्येक बोर चाखून, म्हणून भगवंताला तिची उष्टी बोरं चालली, कारण तिचा भाव शुद्ध होता की भगवंताला जे अर्पण करायचं आहे ते कुठलंही वेडवाकडाने अर्पण करणार नाही. बोरं सुद्धा गोडच, म्हणून ते चाकून बघितली. जे गोड बोर आहे ते ठेवून त्याला अर्पण केलं, जे आंबट तुरट खारट बाजूला करून ठेवलं. हे शिकण्यावर काय अर्पण भूमिका. तसं ती बाई घेऊन उभी राहिली, प्रामाणिकपणे घेऊन उभी राहिली. तर ते 4-5 कुटाळ लोक होते, त्यांनी सांगितलं काय तिला की तू असं वेडीस का स्वामींना असं एवढ्या मोठ्या विभूतीला काय कांदा बिंदा काय काय असतील त्यांच्या मनामध्ये 16 नियम. स्वामींना कांदा नाही चालत वगैरे. मग ती इतकी बिचारी वरंगली. तिने आपलं हे एवढी सगळी मोठी माणसं सांगतायत खरं असेल, उगाच स्वामींच्या समोर गेल्यानंतर त्यांना आवडलं नाही तर म्हणून ती भजीची पुडी बाजूला ठेवून दिली, नमस्काराला उभी राहिली. आणि स्वामींच्या समोर नमस्काराला गेली, त्याला स्वामींनी तिला नमस्कार केल्यानंतर पटकन माले माऊली आम्हाला कांदा भजी लाव. ते इतका तिला आनंद आला की कसं बरोबर त्यांनी ओळखलं आणि ती त्यांना भजी अर्पण गेली. ह्याचं कारण ती काय अर्पण करते आहे याहीपेक्षा तिच्या मनातला भाव काय आहे त्यावरती भगवंत नैवेद्य स्वीकार करतो. अवधूत वृत्तीचे आहेत 100% काही नको असतं. पण जर का भाव शुद्ध असेल तर अनोखे प्रसंग घडतात. चिंतोबंद टोळ ज्यांच्या ताटावरनं स्वामी उठले त्यांच्याच बाबतीत घडलेली एक गोष्ट. चिंतोबंद टोळ हे विष्णू सहस्त्रनामाचे उपासक पहिल्यापासून, आणि त्यांनी असा संकल्प केला की त्यांच्या घरी विष्णू पंचायतन होतं. त्यांनी असा संकल्प केला की विष्णू पंचायतनाला 1 कोटी तुळशी अर्पण करायच्या, असा त्यांनी संकल्प केला. आणि त्यानुसार ते दररोज तुळशी वाहण्याचे त्यांचा जो उपक्रम सुरू झाला तुळशी वाहण्याचा नित्य उपक्रम. केव्हा केव्हा ते तुळशीपत्र अर्पण करत असताना स्वतः स्वामी समर्थ त्यांच्याकडे जाऊन यायचे आणि स्वामी त्यांच्याकडे त्या नित्यक्रमाच्या वेळेला आले
की चिंतोबद्धांची इतकी स्वामींवर श्रद्धा की ते स्वामींनाच विष्णू आणि दत्तरूप समजून त्यांच्या चरणावरती प्रत्यक्ष ते तुळशी अर्पण करायचे. जे विष्णू पंचायतनावरती अर्पण करायचे ते स्वामी आल्यानंतर हा सगळं रूपातलाच विष्णू आहे म्हणून त्याच्यावरती अर्पण करायचे, दत्त स्वरूप मानून त्यांना. आणि एक दिवस असंच झालं, ते विष्णू पंचायतनावरती तुळशी अर्पण करत होते आणि एकदम अचानक स्वामी समर्थ तिथे आले त्यांच्या घरी आणि उभे राहिले. एक पाठ घेतला आणि पाठावरती उभे राहिले आणि म्हणाले, भा माझ्या चरणावरती तुळशीपत्र. असं ते त्यांनी श्रद्धेने तुळशीपत्र अर्पण करायला सुरुवात केली. ती तुळशीपत्र अर्पण करून झाल्यानंतर त्या दोघी उभं येत आणि चिंतोबद्ध डोळ्यांच्या त्या दोघी नवरा बायकोने स्वामींना अशी प्रार्थना केली की स्वामी नित्य पूजे करता आपले चरण नित्य पूजे करता आमच्या संधीत असावेत अशी आमची इच्छा आहे. असं म्हटल्यावरती सर्व साक्षी अंतर्ज्ञानी स्वामींनी टोळांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा भक्तिभाव जाणला आणि ते म्हणाले, बरे आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल, आणि पटकन निघून गेले. त्यांच्या लक्षात आलं की स्वामींनी आशीर्वाद दिलेला आहे की आपल्या म्हणण्याप्रमाणेच होईल, आपल्या मागण्याप्रमाणे होईल, तर काहीतरी अशी गोष्ट तुमचे चरण असे आमच्याकडे राहावेत नित्य पूजेमध्ये. असं म्हणून ज्या पाठावरती स्वामी उभे होते त्या पाठावरची ते तुळशीपत्र जेव्हा बाजूला गेली तेव्हा त्यांना लक्षात आलं की त्या शुष्क लाकडाच्या पाठावरती स्वामींची 2 पावलं उमटलेली होती. आजही तो लाकडी पाठ तुम्ही अक्कलकोटला गेलात तर जोशी मठामध्ये तो लाकडी पाठ ठेवलेला आहे. आज इतकी वर्ष झाली, तुम्ही त्याला कितीही कशानेही पुसायचा प्रयत्न केला तरी ती पावलं पुसली जात नाही, कधी जशीच्या तशी आहे. तुम्ही जर का अक्कलकोटमध्ये राहिला असाल एखाद दिवशी वस्तीला तर तुम्हाला तो पाठ बघायला मिळतो, कारण तो सकाळी 7 वाजता पूजेसाठी उघडतात तेव्हा तो पाठ बघायला मिळतो. एरवी तो चांदीच्या कव्हरमध्ये बंद असतो, त्याचं दर्शन घ्यायला लागतं. याचं कारण शेवटी ते लाकूड आहे. आज इतकी वर्ष स्वामींना हा अनोख्या भेट त्यांना मिळाली, याचं कारण भावशुद्ध विकल्प नाही मनामध्ये. म्हणजे स्वामी दत्तावतारी आहे मग त्यांना विष्णू सहस्त्रनामाने वाढलेलं चालेल का वगैरे असले काही विकल्प त्यांच्या मनात नव्हते. त्यांच्यासाठी स्वामी आल्यानंतर हे माझे विष्णू आहेत, हे दत्त आहेत, निष्ठा एक. पण असं जरी असलं तरी स्वामी अवधूत वृत्तीचे होते, याचं कारण त्यांना त्याच्या बदल्यात काहीच नको आहे. त्यांना काहीही अर्पण केलं की स्वामी स्वतःजवळ काही ठेवून घ्यायचे नाही, ते सगळं गुंतवून लावायचे, सगळं त्या सगळं त्यांच्याकडे काही नसायचं. नंतर सुंदराबाईंची एंट्री त्यांच्या कार्यकालामध्ये झाल्यानंतर ते सगळं स्वामीचे बाजूला करायचे, ते सगळं सुंदराबाई स्वतः जमा करून ठेवायचे. तो पण प्रसंग देखणं आहे. सुंदराबाईचं काय झालंय, आपल्यासमोर फक्त त्यांची एक बाजू आलेली आहे, पण असं नाहीये, त्याही निस्सीम भक्तच होते त्यांच्या, पण प्रत्येक भक्तामध्ये थोडा विकल्प असो. त्यानुसार जेव्हा त्यांच्यात विकल्प आला तेव्हा स्वामी त्यांना दूर केलं. पण त्यांचा अधिकार पण स्वामींनी मान्य केला होता, इतका मान्य केला होता काही काळ की जसं सुंदराबाई सांगतील तेच स्वामी करायचे. त्यांनी सांगितलं झोपा तर स्वामी झोपायचे, उठून बसा तर उठून बसायचे, या व्यक्तीला भेटा तर भेटायचे, याला भेटू नका तर नाही भेटायचे. इतके त्यांच्या आधिपत्याखाली होते, इतकं त्यांचा पुण्यसाठा जोपर्यंत होता तोपर्यंत स्वामी त्यांना स्वतःला काही नसत नको असं, काही नको असंच. पण त्यांची आवड निवड नव्हती का, स्वामींची विशेष आवड पण होती. जसं स्वामींना बेसनाचे लाडू आवडायचे तसं स्वामींना फळांमध्ये सगळ्यात आवडतं फळ म्हणजे डाळिंबाचं फळ आवडायचं. त्यांची दुसरी आवडती गोष्ट म्हणजे पुरणपोळी, कांदे पोहे, कांदा भजी, फरसाण, आणि विशेष आवडीचं काय असेल तर पान, विडा पान त्यांना खायला आवडायचं. ते सुद्धा मोठं कलकत्ता पान त्यांना लागायचं खायला, मोठ्या आकाराचं तिखट पान असतं, थोडंसं मूळचं ते तिखट असतं पान, ते त्यांना लागायचं. प्राण्यांमध्ये स्वामींना मांजर अजिबात आवडायचं नाही, पण म्हणून आपल्याला पण आवडत नाही हे लगेच त्याची भलावण करायची गरज नाही. ते स्वामी आहे, त्याच्या मागे त्यांची काही कारण आहेत. स्वामींच्या समोर मांजर आली की ते पटकन पायातनं पायपोस काढायचे आणि नवं हराम असं म्हणून त्याच्या अंगावर फेकून मारायचं. पण स्वामींचे विशेष आवडते प्राणी म्हणजे कुत्रा आणि गाय, हे त्यांचे विशेष आवडते प्राणी. फार प्रेम होतं त्यांना. त्यांच्याकडे एक वांदरी पण होती, ती स्वामींच्या आसपास असायची. स्वामी कधी कधी कौतुकाने तिच्या डोक्यावरती आपला जिरेटोप काढून ठेवायचे. स्वामी तिचं नाव सुंदरी असं ठेवलं होतं, ते तिला सुंदरी वांदरी असं हाक मारायची. ही त्यांची विशेष आवड होती. पण हा भाग लक्षात ठेवला पाहिजे की असं जरी असलं तरी देखील ते मूलतः अवधूत वृत्तीचे होते. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत ही अनासक्ती थोडी जरी निर्माण होत नाही संसाराप्रती, तोपर्यंत आपल्याला पूर्ण स्वामींपर्यंत पोचता येत नाही. हे या मंत्रात सांगितलं होतं की अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी. पुढे गेल्यानंतर ते स्मर्तृगामी आहे. जोपर्यंत माझ्या अंतःकरणामध्ये ही अवधूत वृत्ती बाणवत नाही तोपर्यंत ते आपल्यासाठी स्मर्तृगामी नाही आहेत. स्मर्तृगामीचा मी अर्थ एक सांगितला की स्मर्तृगामी याचा अर्थ
स्मरणगामी किंवा स्मृतुगामी दोन पद्धतीने म्हटलं तर आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी किंवा काही ठिकाणी म्हटलं तर आतर्क्य अवधूत हे स्मृतुगामी. दोघांचे अर्थ असा आहे की स्मरण केल्या केल्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्यांनी स्वामींचं स्मरण केल्या केल्या ते पूर्ण व्हायच्या आत मदतीचा हात पुढे करणार आहे स्मृतुगामी. आणि 100% खरी गोष्ट. स्मरणगामी मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. गोपाळ रामचंद्र केळकर स्वामींचे निस्सिम भक्त, पण ही व्यक्ती पहिले नास्तिक होती, लक्षात ठेवा. गोपाळ रामचंद्र केळकर म्हणजे कोण? ज्यांना केळकर बुवा म्हणायचे किंवा कालांतराने त्यांना अधिकार प्राप्त झाल्यानंतर स्वामींनी त्यांचं नाव प्रीतीनंद महाराज असं केलं. हे मूळचे कोकणातले, चिपळूणला त्यांचा मठ आहे. स्वामी समर्थांची बखर ज्यांनी लिहिली स्वामी असताना हयात, त्या स्वामी समर्थ बखरीचे करते म्हणजे गोपाळ रामचंद्र केळकर. हे मूळचे कोकणातील रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका कोर्ले गावचे. इंग्रजी त्या काळात 3री इयत्तेपर्यंत शिकलेले, त्या इंग्रजी चांगलं येत होतं. रेल्वेमध्ये ते स्टेशन मास्टर होते त्या काळात, इंग्रजांच्या काळामध्ये. त्यामुळे सतत इंग्रजांबद्दल उठबस, त्यांच्याशी बोलणं, यामुळे त्यांच्यावर ती इंग्रजी विचारांचा एक पगडा होता. त्यातून हळूहळू ते नास्तिक झाले. पण कालांतराने त्यांना जलोदराची बाधा झाली आणि ती इतकी भयानक व्हायला लागली की त्यांचा इतका पोटशूळ उठायचा, इतका त्रास त्यांना व्हायचा, खूप वेदना, खूप औषध केले पण त्यांना तो उतार पडत नव्हता. एकदा अतिशय आर्ततेने त्यांना पोटामध्ये दुखत असताना एकटे होते, तेव्हा आर्ततेने इथं ते असं म्हणाले की जर कोणी या जगाचा ईश्वर असेल आणि त्यांनी माझी जर का ही व्याधी दूर केली 8 दिवसात, असं म्हणाले, असं की जर का म्हणे ह्या जगात कोणी ईश्वर असेल आणि 8 दिवसात त्यांनी जर का माझी ही व्याधी बरी केली तर मी आयुष्यभर दुसऱ्या कुठल्याही भगवंतासमोर राहणार नाही, त्याची आयुष्यभर चाकरी करीन, असं त्यांनी ते स्वतःच बडबडले तिथे. आणि काय दैवी योग म्हणा किंवा त्यांच्या प्रारब्धाचा काही विशेष योग होता म्हणा, हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडायला लागला. आणि असं झाल्यानंतर मात्र या नास्तिक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आस्तिक रूपी भक्तीचा अंकुर फुटायला लागला. स्वामींच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण गुणावरती नाना करंदीकरांनी असं म्हटलेलं आहे, नास्तिकाच्या कश्यपूला आस्तिकाची देण्यागती, असं. एखादा नास्तिक जरी असेल तरी त्याला स्वामी पूर्ण गतीशी आस्तिक करू शकतात पूर्ण, पण तसे त्याचे प्रारब्ध पण असतात. आणि मग त्यांना स्वामींबद्दल माहिती मिळाली. अक्कलकोटला स्वामींकडे आले, काही काळ स्वामींच्या सेवेमध्ये राहिले. स्वामींवरती विशेष प्रेम त्यांचं जडलं, पण त्यांची व्याधी पूर्ण गेलेली नव्हती. आणि नंतर स्वामींच्या सान्निध्यामध्ये असताना, अक्कलकोटमध्ये सेवेमध्ये असताना एक दिवस त्यांना पोटामध्ये इतकं दुखायला लागलं, पोट फुगल्यासारखं झालं आणि त्यांना असं वाटलं बहुतेक आपला काळ जवळ आलेला आहे आणि इथे येऊन सुद्धा काही फरक पडत नाही, अशी भावना त्यांच्या मनामध्ये आली. आणि अगदी आर्ततेने स्वामींना म्हणाले की स्वामी आता हे सहन होत नाहीये, तुमच्या चरणाशी आहे, एक तर यांना बरं करा, नाही तर मला मोकळं करा, हे घेऊन जा, असं म्हणाले. आणि त्यांना गाढ झोप लागली, ग्लानी आली त्या वेदनेमुळे आणि झोप लागली. आणि त्या ग्लानीत त्यांना असं स्वप्नात दिसलं की स्वामी त्यांच्या समोर आलेले आहेत आणि स्वामी अतिशय प्रेमाने त्यांच्या पोटावरती हात फिरवले आणि हात फिरवून स्वामी निघून गेले. सकाळ झाली तेव्हा त्यांना जाग आली, तेव्हा त्यांना कळलं की आपलं पोट एकदम सपाट झालेलं आहे, वेदना पूर्ण थांबलेल्या आहेत आणि पूर्ण अंथरूण हे ओलं झालेलं आहे. युरिन वाटे त्यांना सगळं पाणी वाहून गेलं आणि पोट निश्चित पूर्ण झालं, सपाट झालं. त्यानंतर त्यांची व्याधी पूर्णपणे बरी झाली. याला असं म्हणतात स्मृतुगामी. स्मरण केल्या केल्या मदतीला धावून येणं हा स्वामींचा स्वभाव आहे, लक्षात ठेवा. पण असे आपल्या वाटेला का धावून येत नाहीत असा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो. आमच्या बाबतीमध्ये आम्ही असे किती अडचणीला सामोरे गेलोय, आम्ही किती वेळा स्वामींना अर्पण केलं, किती वेळा आर्ततेने हात मारले, पण आम्हाला असे काही अनुभव आले नाही. आमच्या काही व्याधी स्वामींनी अशा दूर केलेल्या आम्हाला दिसत नाही, अशा अनुभवाला येत नाही, अशी शंका सहज आहे आपल्या मनामध्ये. पण तसं नाहीये, लक्षात ठेवा. आपल्या बाबतीतही होईल, होणार, पण पूर्णपणे आपल्या अनुभवाला येत नाही. याचं मुख्य कारण ते पुढच्या चरणामध्ये आहे. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, असं म्हटलेलं आहे. हे तिथे त्याचं उत्तर आहे की आमच्या बाबतीत का असं घडत नाही. जिथे स्वामी पाय किंवा जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ ना नाही त्याला, परलोकी ही ना भीती मिळाली.
जिथे स्वामी चरण जिथे आहे तिथे न्यूनता नाहीये. पण स्वामींचं चरण म्हणजे काय की आपल्या घरामध्ये आपण स्वामींच्या एक पादुका आणायच्या, चांदीच्या ह्याच्या त्याच्या बनवून घ्यायच्या, अक्कलकोटला यायचं, समाधीला लावून घ्यायच्या, अभिषेक करून घ्यायचा. स्वामींचे चरण आमच्या घरामध्ये आहेत, बस. आता काही न्यून असता कामा नाही. स्वामींनीच दिलेलं आहे शब्द, आता ते बांधिले. ते जरूर असावं. तो आपला भक्तिभाव असतो. पादुका ठेवाव्यात न ठेवाव्यात, ते कधी कधी मिळतात कधी मिळत नाही, अनेक गोष्टी असतात. पण इथे त्याचा अर्थ अभिप्रेत नाही की स्वामींच्या पादुका घरामध्ये असतील तर काही न्यून नाहीये. चरण ह्या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे आचरण. स्वामींचं जसं आचरण होतं शुद्ध, पवित्र, निर्मळ, निस्पृह, तसं आचरण जोपर्यंत मी माझ्यामध्ये बाणत नाही तोपर्यंत स्मर्तुगामीची अनुभूती मला येणार नाही. मी कसाही वाकडा तिकडा वागीन, काही बोलीन, कुणाशी कसाही वागीन, माझं वर खाली मी कसाही असेल, मी काही विधिनिषेध पाळणार नाही, पण मात्र मी स्वामींचं नाव घेतलं की त्यांनी माझ्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे, राहणारच नाही. कारण जिथे शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण, तिथेच भगवंताचा वास असतो, अन्यथा नाही. त्याला जराही किलमिश चालत नाही, एक्सक्यूज नाही तिथे. पॉइंट 1 बिलकुल नाही. गौतम बुद्ध होते ना, त्यांचा जो शिष्य परमशिष्य आनंद, त्याच्याशी एकदा गौतम बुद्ध ह्या विषयावर बोलत होते की साक्षात्कार व्हायला हवा असेल तर मनामध्ये जराही अशुद्धता राहता कामा नये. जराही नाही, त्याचं जोर देऊन म्हणाले, जराही अशुद्धता राहता कामा नये. तर त्यावर ते म्हणाले असं कसं, मन आहे म्हटल्यानंतर मन मनुष्य व्यवहारात आहे, इकडे आहे तिकडे, काहीतरी त्याच्या मनात थोडंसं राहणार नाही चालणार, जराही नाही चालणार. तेव्हा नाही, हे पटत नाही मला थोडंसं राहणारच ना, असं कसं तुम्ही म्हणता. माणूस आहे तर थोडंसं वर खाली होणार, नाही चालणार, बिलकुल नाही. मग ते म्हणाले कशावरून, ते मला योग्य वेळ आली की सांगेन तुला असं. आणि एक दिवस त्यांना तहान लागली गौतम बुद्धांना. ते म्हणाले अरे आनंद, मला खूप तहान लागले. तर ते मातीचं तिथे मडकं ठेवलंय, तो सुगडं ठेवलं होतं माठासारखं, ते घेऊन जा आणि पाणी घेऊन ये, मला थंड पाणी भरायला. तर ते उचललं आणि त्याच्यामध्ये पाणी भरायला घेतलं. तर त्याला एक छिद्र होतं, त्यातलं ते पाणी व्हायला लागलं. तर घेऊन आला ते पाणी, येईपर्यंत सगळं पाणी वाहून गेलेलं होतं. तुम्हाला अरे पाणी कुठे आहे, तुम्हाला अहो मी ते घेतलं आणि त्याला छिद्र होतं नेमकं काय, त्याच्यावर पाणी आणता येत नाही आणि दुसरं माझ्याकडे कुठे भांडं नाही आहे आणायला, काय करू. ते म्हणाले नाही जा ना, ह्याच्यातनंच पाणी घेऊन ये. थोडासा हात लावला छिद्राला, पाणी वाहणार नाही. तो पुन्हा गेला, त्यांनी पुन्हा हात लावला, त्या हाताच्या प्रेशरने ते अजून मोठं आलं, ते बदा पाणी व्हायला लागलं. तेव्हा त्यावर नाही पाणी आणता येते. तर तेव्हा असं कसं, आता ते मोठं छिद्र झालं ना, एवढंच छिद्र होतं काय, एवढंच पाणी वाहून जाईल ना, पाणी आणायला काय आलं. तुम्हाला असं नाहीये, माठाला एवढं काय तेवढं काय, छिद्र असतं का म्हणे तरच पाणी आणता येतं. ते मला तसंच आहे, कृपेचं पाणी अंतःकरणामध्ये राहायला हवं असेल तर अंतःकरणाला एवढं सुद्धा अशुद्ध छिद्र असं चालत नाही, जरा पण नाही चालत. एक्सपिरियन्स नाही त्याच्या. स्वामी चरण, जिथे स्वामी चरण म्हणजे काय, लोक स्वामींचं नाव घेतात, इतके आसक्त असतात सगळ्या बाबतीमध्ये, इतके लिप्त संसाराने, इतकं ते सगळं धरून ठेवायचं, कोण माझ्याशी काय वागला मग ते कसं लक्षात ठेवायचं, मग मी कुणाशी कसं वागायचं. लोक काय नको त्या गोष्टी लक्षात ठेवलेल्या असतात. म्हणजे ज्या गोष्टी अजिबात लक्षात ठेवायच्या नसतात त्यात आपण लक्षात ठेवतो, आणि जिथे लक्ष ठेवायचं असतं तिथे आमचं बिलकुल लक्ष नसतं. आणि मग आम्ही म्हणणं आम्ही इतकं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण मी केलं, हे म्हटलं की सगळं गेलं. आमच्या बाबतीमध्ये स्वामींनी अगदी तोंड फिरवलंय असं. ते आपल्या बाबतीत वगैरे असं काही नाही करत, ते आपली परीक्षा बघतात, हे तर मी तुम्हाला सांगतो 100% बघतात. आणि तुम्ही जितकं त्यांच्या जवळ जाणार तितकी परीक्षा कडक होणार हे लक्षात ठेवा. हे सद्गुरू संतांचं वैशिष्ट्य आहे. एकदा गुरुदेव रानडेंना का गुलाबराव महाराजांना मला लक्षात नाही, पण त्यांना एखादी प्रश्न विचारला होता की संत कसे असतात, म्हणजे सद्गुरू संत कसे असतात असं विचारलं होते. ते मला पेट्या निखाऱ्यासारखे असतात. आता या एका वाक्यामध्ये एवढे अर्थ आहेत. पेट्या निखाऱ्यासारखे असतात म्हणजे काय, तर ते प्रज्वलित, ज्ञानाने प्रज्वलित असतात. पेट्टा निखारा म्हणजे तो ज्ञानाने प्रज्वलित असतो. दुसरी गोष्ट, तो अग्नी स्वरूप आहे प्रज्वलित असल्या कारणाने. त्यामुळे अग्नीमध्ये काहीही हीन टाकलं की ते जळून भस्म होतं. त्यामुळे आपल्या अंतःकरणात आपण त्यांच्या संपर्कात गेलो की आपल्यातलं जे हीन असतं ते सगळं त्यांच्या सान्निध्यात गेलं की जळून जातं आणि आपण शुद्ध होतो. तिसरा महत्वाचा भाग की काही झालं तरी तो अग्नी आहे, त्यामुळे त्याला हलक्यात घेऊन चालत नाही. आणि अग्नीच्या जितक्या जवळ जाणार तितका त्याचा दाह पण लागतो, लक्षात ठेवा. त्यामुळे जितकं स्वामींच्या जवळ जाऊ बघणार ना तितकी माझी परीक्षा कडक पण होणार आहे. आणि कडक परीक्षा बघतात ते, आणि ती कुठली बघतात, आचरणाची. म्हणून जिथे स्वामी चरण, जिथे स्वामींसारखं आचरण आहे अवधूत वृत्तीने,
अनासक्त वृत्तीने, प्रांजळतेने तिथे न्यून काय असं सांगितलं. तिथे न्यूनता काय असं अर्थ आहे, प्रत्यक्ष स्वामीच तिथे वास्तव्याला येतात. पण माझ्या घरामध्ये भांडण तंटे करतोय, मी कसा तरी वागतोय, आई वडिलांची वेडावाकडे वागतोय, बायकोशी नवऱ्याशी सतत चिडचिड, अजिबात तिथे स्वामी राहणार नाहीत, लक्षात ठेवा. बिलकुल नाही. अस्ताव्यस्त आहे, अस्वच्छता आहे, गबाळेपणा आहे, भाषा अशुद्ध आहे, शिव्या आहेत तोंडामध्ये, सतत काही ना काहीतरी आसक्त बरे मनुष्य इतका प्रपंचित काय माझं 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 माझं. स्वामी तिथे कधीच येत नाही. कारण स्वामी या शब्दाला पण विशेष अर्थ आहे, तो पुढे या तारक मंत्रामध्ये प्रगट नाही. कारण प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे असं म्हटलेलं आहे ना, त्या स्वामी या शब्दाला विशेष अर्थ आहे. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. मग तिथे काही न्यूनता नाही जर आचरण चांगलं असेल. आचरण अशुद्धता नसेल तर मग काही गरज नाही. ते आमच्या स्वामींनी एकदा कथा सांगितली होती की एक व्यक्ती ध्यानाला बसले होते शांतपणे. मोठ्या स्वामींनी, माझ्या गुरूंच्या गुरूंनी, स्वामी माधवनाथांनी, की एक व्यक्ती म्हणे ध्यानाला बसली होती आणि असं तास सव्वा तास ध्यानामध्ये. तर घरच्यांना असं म्हणजे एखाद्याला वाटेल की तास सव्वा तास ही व्यक्ती ध्यानमग्न आहे, म्हणजे प्रगाढ ध्यान स्थितीमध्ये जातात लोक, असं नाही आहे. पण म्हणे काय झालं की ध्यान चालू होतं, ध्यान झालं, ध्यानावरनं ध्यान विसर्जित केल्यानंतर डोळे उघडले आणि तिकडनं त्यांचा नातू धावत गेला. तर नातू धावत गेला, तो काय आरडाओरडी करत, लहान मुलं ना काय त्यांना भीड नसते, ते काही करत असतात. ते धावत गेल्यानंतर हे डोळे उघडले एकदम सुनेच्या अंगावरती ओरडले, म्हणे अगं काय का तुझ्या नातवाला या तुझ्या मुलाला काही संस्कार नाही आहेत का, मी ध्यानाला बसलोय ह्या कटकट करतोय. झालं स्वामी मला ध्यान बिन सगळं केलं जायचं. म्हणजे सांगायचं आहे की ह्याचा अर्थ आत उतरलेलेच नाहीये, सगळं बाहेरच आहे. म्हणजे ह्याचा अर्थ इतरांनी गोंगाट केल्यानंतर आपलं ध्यान व्हायला पाहिजे अशातला भाग नाहीये. पण जर जी ध्यानमग्न अवस्था असते त्याच्यामध्ये जर व्यक्ती गेली तर बाहेर आल्यानंतर अशी इतकं प्रगट तीव्रतेने कधी होणार नाही, कारण मुळात अंतःकरण सौम्य झालेलं असतं. आम्ही उपासना करतो, हातात जपाची माळ असते, एकेकांचे चेहरे बघितले तर भीतीच वाटायला लागते. काही मी दातोट खात नाम घेणारी माणसं बघितली, ते काय करत असतात काय माहिती, ती दातोट कसे खायला लागतात ना. तर रामनाम इतकं सोपं आहे की नाही, सगळ्यात सोपं रामनाम. स्वयंसिद्ध रामनामाला काही वेगळी सिद्धता करावी लागत. आपण जसं जसं नाम घेत राहू थोडं तरी तसं ते स्वयंसिद्ध होत जातं. आता लोक ते नाम घेतात सुद्धा, लोकांचे चेहरे असे बघितले की असे दातोट खाऊन काय काय त्यांना आठवतं का काय नाम घेताना काय माहिती. आता अशी भक्ती हे आचरण शुद्धता नाहीये. बरं, नाम घेतात आणि बाहेर कसेही वागतात, सतत दुसऱ्याला नावं ठेवणं, दुसऱ्याशी कंपॅरिझन करणं, अशा अनेक गोष्टी. आपल्याला वाटतं एवढ्या तेवढ्या गोष्टींनी काय होणार आहे, पण एवढ्या तेवढ्या गोष्टींनी सुद्धा कृपेमध्ये फरक पडतो हे लक्षात ठेवा. मग ते असं म्हटलं त्यांनी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून. आचरण शुद्धता असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग पुढे गेल्यानंतर ते असं म्हणतात, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माया. जर का एखाद्या व्यक्तीचं आचरण शुद्ध असेल, पवित्र असेल, तो शरणागत भावाने निस्पृह भावाने उपासना करत असेल, तर त्याच्या बाबतीमध्ये स्वामी काय घडवू शकतात, तर स्वयंभक्त प्रारब्ध घडवी. म्हणजे प्रारब्ध घडवी म्हणजे काय, काही वेळेला काय असतं ना, आपल्या प्रारब्धामध्ये म्हणजे काय आपल्याला हे वाचता येत नाही. लक्षात ठेवा, आपण त्रिसूत्रीमध्ये बांधलेले आहोत, क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध. आपण जे आता वागतो आहोत, जे बोलतो आहोत, ज्या कृती करतो आहोत, त्याचा जो परिणाम नोंद केला जातो कर्म म्हणून, त्या कर्माच्या नोंदीला क्रियमाण असं म्हणतात. हे जे मी करतो याला क्रियमाण आहे. आणि याची नोंद झाल्यानंतर ती जी नोंद झालेली असते त्याला म्हणतात संचित. आणि ते संचित ज्या वेळेला उपभोगण्याची वेळ येते आणि ते उपभोग्य स्वरूपात माझ्या समोर येतं तेव्हा त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि ते प्रारब्ध दोन प्रकारचं असतं, चांगलं आणि वाईट. माझ्या चांगलं क्रियमाणाचा परिणाम हा प्रारब्धात चांगला असतो आणि वाईट क्रियमाणाचा परिणाम हा प्रारब्धात वाईटच असतो. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की किती लोक जगात वाईट वाईट वागत असतात पण त्यांचं अजिबात कधी वाईट होताना दिसत नाही, आणि जी लोक जास्त देवाचं करतात त्याच्या बाबतीत वाईट घडतं. असं काही नाहीये बिलकुल. देवा हा प्रश्न अगदी कॉमन आहे, पण याचं उत्तर असं नाही असं आहे. कारण एखाद्याच्या बाबतीत एखादा मनुष्य काय चुकीचं वाईट वागत असेल पण त्याच्या बाबतीत ते वाईट घडतं की नाही घडतं, तर त्याच्या बाबतीत पण घडत असतं, त्याला पण तशी शिक्षा मिळत असते. पण आपल्या बाबतीत जे वाईट घडलेलं आहे ते माझ्या कर्माचा परिणाम आहे हे सांगायला ती व्यक्ती कधी येत नाही, कारण त्याला त्या कृतीची लाज वाटत असते. म्हणून आपल्याला असं वाटतं की त्यांच्या बाबतीत काही नाही, सगळ्यांच्या बाबतीत घडतं. भगवंताकडे पक्षपात नसतो. तू चांगलं केलं चांगलं, फक्त याचा क्रम मागे पुढे असतो, त्याला कर्मविपाकाचा नियम म्हणतात. तो आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे.
मी आता एखाद्या क्षणी लक्षात घ्या, ज्या वेळेला माझ्या प्रारब्धाने चांगलं घडतं तेव्हा आपण अशी तक्रार नाही करत की माझ्या बाबतीतच एवढं चांगलं का घडलं, असं कोण म्हणतच नाही. विपरीत घडलं आपल्या बाबतीमध्ये की आपण असं म्हणतो की माझ्याच बाबतीमध्ये असं का. अरे पण तुला असं वाटतं की नाही नाही माझ्याशी कुठली कर्मच नाहीयेत, तुला असं वाटतं, पण त्याला बरोबर माहिती असतं. कारण तो सतत, बरं ही नोंद काय अशी अचानक केली जात नाही, 24 तास ती नोंद चालू असते. लक्षात ठेवा, 24 तास. प्रत्येक क्षण आपल्या प्रत्येक कर्माची, प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा मांडलेला जातो. म्हणजे लिखाण असतं. कोण करतं हे लिखाण? चित्रगुप्त. कशावरून? कुठे असतो हा चित्रगुप्त? कुठे? स्वर्गात कुठल्या दिशेला असतो? स्वर्ग कुठल्या दिशेला आहे? खरं आहे का? तर्क करायचंच नाही, मी पहिले तुम्हाला सांगतो. पण त्यातून तर्क करायचा असेल तर चित्रगुप्त हा फार लांब नाहीये, मुळात तो लांबच नाहीये. शब्द किती छान आहे बघा, चित्रगुप्त. चित्रगुप्त ह्या शब्दाची फोड केली तर गुप्तपणे चित्रीकरण करणारा चित्रगुप्त. मग हा गुप्तपणे चित्रीकरण करणारा कोण? तूच. कारण मी जगात कसाही वागीन, पण मी ऍक्च्युअल कसा आहे, काय आहे, मी काय चुका केलेत, काय चांगलं केलंय हे जगाला कळणार नाही. माझं मला माहिती असतं मी काय उद्योग केले, चांगले वाईट ते. आणि ते जे मला माहिती असणं आहे ना, त्याला ती नोंद असणं म्हणतात, चित्रगुप्त. आणि तो ती सगळी नोंद करत असतो. आता पुण्याचा साठा समजा नेमका ह्याच जन्मात संपला, 0, तर तो बही खाता खोलतो लगेच प्रारब्धातला. आता हे तुझं शिल्लक आहे, अजून जायला बराच वेळ आहे, बघ. आता त्याला म्हणतात कर्मक्षय न होणं. कर्मक्षय होत नाही तोपर्यंत माणसाला जाता येत नाही. आणि जर त्याच्यात तो गेला, त्याचं आयुर्मान संपलं, तर पुन्हा तेवढा कर्मक्षय घेऊन तो जन्माला येतो. त्याला आपण प्रारब्ध म्हणतो. ते संचित प्रारब्धामध्ये येते. बरं, ते प्रारब्ध आणि पुन्हा जन्माला आल्यानंतरचं क्रियमान हे सगळं एकत्र चाललेलं असतं. म्हणून आपल्याकडे संत सांगतात की आचरण शुद्ध असलं पाहिजे. म्हणून जिथे स्वामी चरण हा शब्द फार महत्वाचा आहे, आचरण शुद्धता. तर कुठल्या क्षणी आपल्यासमोर काय प्रारब्ध उभं राहील सांगता येत नाही, असं काही सांगता येत नाही. बरं, इथे इतका शब्द सुंदर वापरलाय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. प्रारब्ध ढवळाढवळ करतात असं नाही म्हणलेलं, प्रारब्ध घडवी ही माय. जर काही प्रारब्धात बिघाड झाला असेल आणि विशेष कृपा स्वामींनी केली तर ते घडवू शकतात. तो बिघाड सुद्धा बाजूला करून काढतात. सुंदर उदाहरण आहे. एक प्रसंग इतका सुंदर आहे. अक्कलकोटला हर्डीकर वाडा म्हणून आहे. हर्डीकरांचा एक वाडा आहे. म्हणजे अक्कलकोटला गेल्यानंतर फत्तेसिंह चौकातनं लगेच जवळ तो वाडा आहे. हर्डीकरांचा वाडा आहे. या हर्डीकर वाड्यामध्ये घडलेला एक प्रसंग आहे. काशीला एक जण राहत होते, त्यांचं नाव बहिरे शास्त्री. त्यांनी एकदा अक्कलकोट स्वामींच्या दर्शनात अक्कलकोटला धाव घेतली, कारणही तसंच घडलं. बहिरे शास्त्री यांना, ते काशीला राहत होते, बहिरे शास्त्री यांना लग्नानंतर बऱ्याच उशिरा पुत्रप्राप्ती झाली. ते स्वतः ज्ञानी होते, पंडित होते, ज्योतिषशास्त्राचे चांगले उत्तम अभ्यासक. इतक्या उशिरा पुत्रप्राप्ती झाल्यानंतर शास्त्री बुवांनी कुतूहलाने ज्योतिषाच्या आधाराने जातकानुसार त्याचं जातक पडताळलं. भविष्य स्वतः ज्योतिषी होते मोठे. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की अल्प वयामध्येच या मुलाचा मृत्यू संभवतो. म्हणजे एक तर इतक्या उशिरा अपत्य झालं आणि त्यात त्याच्या प्रारब्धामध्ये मृत्यू लिहिलेला आहे की त्या प्रारब्धामध्ये त्याच्या मृत्यू आणि तो अल्प मृत्यू लिहिलेला आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. बरं, ते ज्ञानी असल्याकडे त्यांना तिथी आणि त्यांचं नक्षत्रही ज्ञात झालं होतं की कुठल्या तिथीला कुठल्या नक्षत्रावरती याला अल्पमृत्यू होणार आहे. आता इतके ते चिंताक्रांत झाले, वडीलच होते, घरी ज्योतिषी असं ते आपल्याच मुलाच्या बाबतीत बाकी तसं बघितल्यावरती अतिशय चिंतातूर झाले. आणि त्यांनी काशीमध्येच राहत असलेल्या एका सिद्ध पुरुषाकडे धाव घेतली आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे. त्यांनी त्याची पत्रिका पुन्हा पडताळली आणि त्यांनी सांगितलं, हे बघा, हे विधी लिखित आहे, हे त्याचं प्रारब्ध आहे, असं त्यांनी सांगितलं. बघा की हे प्रारब्ध आहे, तो हे प्रारब्धच घेऊन आलाय की तो अल्पायुष्य घेऊन आलेला आहे, हे त्याचं प्रारब्ध आहे. पण त्यांनी असं सांगितलं की एखादा अवतारी पुरुष जर का तुम्हाला भेटला आणि त्याचं दर्शन तुम्हाला घडलं आणि त्यांनी जर का कृपा केली तर ह्याच्या बाबतीत घडणाऱ्या ह्या निसर्ग नियमामध्ये म्हणजे प्रारब्धामध्ये बदल होऊ शकेल, असं सांगितलं. त्यांनी सहजपणे साहजिकपणे प्रश्न केला, पण ह्या कलियुगामध्ये असे सत्पुरुष कोण भेटणार की ज्याचं प्रारब्ध बदलू शकतील? ते सुद्धा इतका सहज निसर्ग नियम की मृत्यू कोणाला बदलता येत नाही, तो अटळ असतो आणि तो त्याच्या स्वतःच स्वायत्त संस्था आहे. मृत्यू त्याच्यावर माझा अधिकार नाही आहे, एकाच अधिकार आहे शिवाचा, अल्टिमेट पॉवर. तेव्हा त्या सत्पुरुषांनी
बहिरे शास्त्रीनं सांगितलं, इतकं सुंदर वर्णन त्यांनी स्वामींचं केलं. तेव्हा अखंड चिंतामणी भक्त कल्पद्रुम पूर्ण ब्रह्मस्वरूप श्री स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये सगुण रूपामध्ये विराजित झालेले आहेत. तिथे तुम्ही जा असं ते म्हणाले. असं कळल्यावर लगेचच ते आपल्या कुटुंबासहित आपल्या पुत्रासहित अक्कलकोटमध्ये दाखल झाले. अक्कलकोटमध्ये राहिल्यानंतर कुणाकडे राहणार, तर त्यांचा मुक्काम हर्डीकरांकडे झाला. त्यांचं नाव होतं नारायण भट हर्डीकर. त्यांच्याकडे ते मुक्काम आला. त्यांचे काही संबंध असतील त्यांच्याकडे ते उतरले. गेल्या गेल्या त्यांचं स्वामींचं दर्शन झालं आणि तिथे सेवेत राहिले. यथावकाश त्यांना जी मुलाची मृत्यूची तिथी आणि नक्षत्र समजलेलं होतं ते जवळ आलं. आणि ज्या दिवशी ती तिथी आली त्या दिवशी त्यांना कळलं की आपला मुलगा काही निश्चितपणे वाचणार नाही. कारण त्यांना त्यांच्या ज्योतिषावरती पूर्ण विश्वास, कारण त्यांचा अभ्यास थोडा गाढा होता. आणि अतिशय जड अंतःकरणाने त्याची वेळ जशी जशी जवळ यायला लागली तसं तसं ते जड अंतःकरणाने, धडधडत्या अंतःकरणाने अगदी गुरुचरित्राची पोथी वाचायला बसले. आणि काहीही कारण नसताना अचानक त्यांच्या समोर ते पोथी वाचत असताना त्यांचा मुलगा मूर्छित येऊन धाडकन जमिनीवर पडला. आणि पडला आणि गतप्राण झाला. त्यांना कळलं ही त्याची वेळ आलेली आणि तो गेला मुलगा. हे पोथी वाचत होते, धावपळ चालू झाली. आणि ती धावपळ चालू असतानाच स्वामी त्यांच्याकडे आले, कारण ते अक्कलकोटमध्ये होते. स्वामींनी त्या मुलाकडे बघितलं आणि म्हणाले, अरे ताबडतोब तीळ आणा आणि याच्या मुखामध्ये घाला. तीळ. तर तीळ म्हटल्यावर ती लोकांना वाटलं तीळ तोंडात घाला म्हणजे तीळ, काळे तीळ हे तर्पण क्रियेसाठी वापरले जातात. त्यामुळे ते तीळ आणा म्हटल्या लोकांना वाटलं आता या स्वामींनी तीळ आणायला सांगितले म्हणजे आता आशाच सोडली पाहिजे. आता काय हा मुलगा गेलाच, म्हणजे आता असाही तो गेलाच आहे, आता काही होपसच नाहीये. पण स्वामींच्या लक्षात आलं की कुणी तीळ आणायला जात नाहीये. तर स्वामी म्हणाले, अरे शर्करायुक्त तीळ आणा, साखर मिश्रित तीळ घेऊन या असं म्हणाले. आणि ते तीळ लोकांनी खरंच साखर मिश्रित तीळ आणले आणि ते तीळ त्या मुलाच्या मुखात ठेवल्यानंतर एक घटिका गेल्यानंतर, साधारण 1 तास गेल्यानंतर तो मुलगा सावध झाला आणि एखादा झोपेतनं मनुष्य उठावा असा आळोखी पिळोखीने उठून बसला. 1.5 तास हा सगळा प्रसंग चालला होता. याला म्हणतात स्वये भक्त प्रारब्ध घडवी. पण असं असलं तरी एखादा म्हणेल मग असं असेल तर प्रत्येक मृत माणसाला स्वामींनी जिवंत केलं असतं तर आतापर्यंत कोणी गेलंच नसतं स्वामी असेपर्यंत. सगळे अक्कलकोटमध्ये 100-200 वर्ष जगले असते. तसं नाहीये. प्रारब्धात ढवळाढवळ ते करत नाही, पण प्रारब्ध घडवण्याची ताकद त्यांच्यात, विशेष प्रयोजन काही असेल त्या व्यक्तीचं त्याच्यावर कृपा, आता ही त्याची प्रारब्ध पण, हे पण त्याचं प्रारब्ध आहे तो घेऊन आलेला. ही प्रारब्धामध्ये त्याच्या नक्की असं असणार आहे की तो अल्पमृत्यूचा धनी होईल. पण कदाचित त्याच्या प्रारब्धामध्ये असाही एक भाग असेल की त्या योग्य पद्धतीने त्याला स्वामींची भेट झाली किंवा सत्पुरुषाची भेट झाली तर त्याचा तो पुण्याचा साठा पुढे येऊन त्याला पुन्हा आयुष्य मिळू शकतं. त्याला मिळालं. आणि त्याला म्हणतंय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. त्याला जोडून पुढे असं म्हणलंय, आज्ञेविना काळ नानई त्याला. ही तर कमालीची शक्ती आहे. आज्ञेविना काळ नानई त्याला, की त्यांची आज्ञा झाल्याशिवाय एखाद्याचा काळ आला असेल खरोखर, पण त्यांची आज्ञा नसेल स्वामींची तर त्यालाही मिळण्याची हिंमत स्वतः काळ पुरुषाची पण नाही. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविना काळ. आपल्या बाबतीमध्ये प्रारब्ध स्वामी असं बदलू शकतात का? बदल घडवू शकतात का? तेवढी निस्सीम भक्ती माझी त्यांच्याबद्दल असते. निस्सीम भक्ती. सर्व संग परित्याग. मला फक्त स्वामीच हवेत, स्वामींकडून काही नको आहे, फक्त स्वामी हवेत. या पातळीवर जेव्हा भक्ती माझी येईल त्यावेळेला ते शक्य आहे. आपल्याला स्वामींवर प्रेम असतं, पण आपल्याला स्वामींवर प्रेम का असतं? मला स्वामींकडनं काहीतरी सतत हवं असतं. आपली मागणी सतत असते. आपण असं स्वतःला विचारून बघायचं, आपण स्वामींच्या समोर उभे राहिलो की आपण असं एक क्षण असं जायला पाहिजे. म्हणजे एक सुंदर कथा आमच्या स्वामींनी सांगितली होती की एक मुलगी होती, तिला आईने सांगितलं होतं रोज घराच्या बाहेर पडताना देवाला नमस्कार करायचा आणि बाहेर पडायचं. नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही, एवढं तरी करत जा. तर आई सांगते म्हणून आईचा आदर ठेवण्यासाठी ती रोज बाहेर पडताना देवाला नमस्कार करणार बाहेर. एकदा ती खूप घाईत होती आणि नमस्कार न करता बाहेर पडली. तर आई मला आज तू नमस्कार न करता बाहेर पडलीस? तेव्हा ती मुलगी मला, हो मला आज काही देवाकडे मागायचं नव्हतं म्हणून. स्वामी असं म्हणायचं की आपल्या आयुष्यात तिला त्या दिवशी काही मागायचं नव्हतं, पण आपल्या आयुष्यात एखादा क्षण तरी अख्ख्या आयुष्यात यायला पाहिजे की आपल्याला देवाकडे काही मागायचं नाहीये. काही नाही, तुम्हाला मी एक छान अनुभूती घ्या तुम्ही. म्हणजे आपलं आपलं आराध्य दैवत प्रत्येकाचं, कुणाचं गजानन महाराज, कुणाचा साईबाबा, कुणाची कलावती आई, कुणाची गोंदवलेकर, आपापले एक आराध्य दैवत असतं. आपण आता स्वामींबद्दल बोलतोय म्हणून मी स्वामींबद्दल सांगतो की जर का तुम्ही स्वामींचे भक्त असाल, आपापल्या परीने आपण उपासना करत असतो. रात्री जेव्हा झोपायला आपण जातो ना तेव्हा स्वामींच्या समोर उभं राहावं.
शांतपणे डोळे मिटावे, काही मागू नये. फार कठीण आहे, लक्षात ठेवा ही साधना, की स्वामींच्या समोर उभं राहायचं, हात जोडायचे आणि काहीही बोलायचंच नाही. काही फक्त हा असा प्रयत्न करायचा की माझ्या मनामध्ये काही येणार नाही. मागणं, ते अंतरसाक्षित्व आहे त्यांच्याकडे. त्यांना आपलं सगळं मन वाचता येतं. तू काही न मागता तुझ्या अडचणी त्यांना कळतात आणि आपण त्यांना सांगण्यापेक्षा त्यांना त्या कळल्या, आता त्या जास्त फायदेशीर आहेत. लक्षात ठेवा, त्यांचं लक्ष असतं आपल्याकडे. आणि जी एक अनुभूती येते ना की त्यांच्याकडे न मागता हात जोडायचे आणि फक्त त्यांना हात जोडायचे, नमस्कार करायचे, काही मागायचं काही नाही. बोलायचंच झालं तर फक्त स्वामींना हात जोडायचे आणि स्वामी सांभाळा, एवढंच म्हणा. बघ, काही बोलायची गरज नाही. ते एका सांभाळा या शब्दात सगळं आहे. नंतर तेही तुम्हाला म्हणायची आवश्यकता वाटणार नाही. फक्त त्यांच्याकडे बघावं, डोळे मिटून घ्यावे. ती स्वामींची जी मूर्ती आहे, जो फोटो आहे, ती तसबीर ती मनामध्ये पूर्ण ठासून घ्यावी. ती घेऊनच झोपी जावं, नामस्मरण करत झोपावं. बातम्या बितम्या मोबाईलवरती ऐकत, टीव्ही सिरियल सकाळी बघायची राहिली रिपीट मोबाईलवर, नामस्मरण करत झोपताना नामस्मरण केलं ना, तुम्हाला कालांतराने जे अनुभव येतील, जेव्हा तुम्हाला जाग येईल ना, तेव्हा तुम्ही नामस्मरण करत जागे व्हा. आणि माणूस नामस्मरण करत केव्हा जागा होतो, जेव्हा झोपेमध्ये नेणीव अवस्था असते. त्या नेणीव अवस्थेत सुद्धा ज्या वेळेला कॉन्शियसनेस, जाणीवेच्या पातळीवरती नाम उतरतं, तेव्हा जाणीवेवरती येताना नामासहितच मनुष्य जागा होतो. आणि त्यावेळेला आपण नामस्मरण अंतर्बाह्य व्हायला लागतं, तेव्हाच कृपा होते. आपण झोपताना काय करतो, दिवसा काय करतो हे आपल्याला माहिती असतं, पण झोपताना काय करतो हे पण महत्वाचं. इतकी जर का निस्सीमता आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माया, हे सहज शक्य आहे. सहज शक्य आहे त्यांना, आपल्याला नाही. पुढे ते असं म्हणतात, आज्ञेविना काळ नाणे त्याला, आज्ञा झाल्याशिवाय काळ नेत नाही. इथं काय हे स्वामींचे ते आहेच, त्यांना उगाचच नाही अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतात. बाबासाहेब जाधव त्यांचे निस्सीम भक्त होऊन गेले स्वामींचे. अक्कलकोट संस्थानमधले हे एक मानकरी होते, स्वामींचे निस्सीम भक्त. निस्सीम या शब्दाचा अर्थ असा आहे की सीमा नसलेली, भक्तीला कुठलीही सीमा नाही, असे निस्सीम भक्त. त्यांना संतान नव्हतं, लग्न झालं त्यांना मूल बाळ नव्हतं, आणि त्यातच त्यांची पत्नी लवकर निवर्तली, तरुण होते त्यावेळेला ते. तरी स्वामींना असं विचारलं की पुनर्विवाह करावा का. स्वामींनी नकार दिल्यानंतर स्वामींची आज्ञा शिरसावंत त्यांनी मानली आणि त्याच्यानंतर उर्वरित आयुष्य सगळं स्वामी सेवेसाठी घालवावं म्हणून त्यांनी काय केलं, त्यावेळेला त्यांच्याकडे त्यांची 1200 रुपयांची इस्टेट होती. ही प्रचंड मोठी इस्टेट झाली. 1200 रुपये म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही, एवढे ते पैसे राहतात. त्यांची एवढी इस्टेट होती. त्यांनी त्या इस्टेटीची विल्हेवाट लावली, म्हणजे 300 रुपये त्यातले बाजूला काढले, ते स्वामींच्या उत्सवासाठी त्यांनी दान केले. बाकीचा सगळं रक्कम आणि जी काय होती ती सगळी दान धर्मामध्ये लुटून टाकली. गोसावी बनून लंगोटी लावून स्वामींच्या बरोबर राहिले शेवटपर्यंत, सगळं सोडून. एवढी श्रीमंत व्यक्ती, हे सोपं नाहीये, लक्षात ठेवा. आपल्याला असं वाटतं, आपण जर वाचलं तर वाटतं की काय भारी, आपण असे कधी होऊ शकणार नाही. सगळं सोडू म्हणजे सगळी सुबत्ता असताना काही त्यांना अडचण नाहीये. त्यांना फक्त अडचण काय होती, त्यांना पुत्र नव्हता, संतान नव्हते, त्यांची बायको लवकर गेली. बाकी त्यांना अडचण काही नव्हती, ना पैशाची चिंता ना कसली. पण अशा अवस्थेत त्यांनी सगळं सोडून दिलं. सगळं सोडून पूर्णपणे स्वामीं सेवेत राहिले आणि कशातही आसक्त नाही, अनासक्त. बरं ते मुळात संस्थांचे मानकरी होते. संस्थांमध्ये मानकरी म्हणून त्यांनी काम केलेलं, म्हणून त्यांना अक्कलकोट संस्थांकडनं त्याही नंतर दरमहा 10 रुपये त्यांना मिळायचे अनुदान. असे आकडे ऐकले की आपल्याला गंमतच वाटते सगळी. 10 रुपये महिना अनुदान वगैरे. 10 रुपये, ते 10 रुपये म्हणजे खूप आहे त्यावेळेला ते आकडा. कारण जेव्हा चौली पावलीचा हिशोब असायचा तेव्हा 10 रुपये. स्वामींवरती निस्सीम भक्ती, स्वामींचंही त्यांच्यावरती निस्सीम प्रेम. स्वामी त्याला कुंभार म्हणून हाक मारायचे. बाबासाहेब जाधवांना स्वामींनी टोपण नाव ठेवलं होतं कुंभार, ते त्याला कुंभार म्हणून हाक मारायचे. आणि एकदा असा एक प्रसंग घडला. स्वामी सरकारवाड्याजवळील लडकखान्यामध्ये होते. अक्कलकोट मधला सरकारवाडा, अक्कलकोट मधल्या सरकारवाड्याजवळ एक लडकखाना म्हणून होता. तिथे स्वामी दुपारचे 12च्या सुमारास ही घटना आहे. तिथे स्वामी बसले होते, इतर सेवेकरी होते. तेव्हा बाबासाहेब जाधवही तिथे त्यांच्या सन्निध होते स्वामींच्या. आणि अचानक स्वामींनी त्यांना हाक मारली, कुंभार असं म्हणून हाक मारली. कुंभार, तुझ्या नावाची चिठ्ठी आली बरं का, असं म्हणाले.
तुझ्या नावाची चिठ्ठी आली असं म्हटल्याबरोबर बाबासाहेब जाधव घाबरले एकदम. का घाबरले? तर स्वामींचा हा वाक्य पूर्ण होतोय तोच त्यांना एक अकराळ विक्राळ काळ पुरुष दिसायला लागला, म्हणजे यमदर्शन झालं. थोडक्यात आयुष्य संपलं, द्यायला आला. पण बाबासाहेब जाधवांची निश्चित भक्ती स्वामींवरती होती. त्याही अवस्थेमध्ये स्वामींचे संधी धरले, स्वामींचे पाय धरले आणि एवढंच म्हणाले, महाराज मला आता दुसरी कुठलीही विशेष वासना राहिलेली नाही, काही वासना राहिलेली नाहीये, पण आपली चरण सेवा अद्यापही माझ्या मनासारखी माझ्याकडून झालेली नाही, तरी स्वामींनी कृपावंत होऊन तूर्त तरी मला निरोप देऊ नये असं ते म्हणाले. तुमची चरण सेवा अजून मला हवी तशी घडली नाहीये, तर किमान ती चरण सेवा तरी माझ्या मनासारखी होऊ दे, ते आत्ता मला निरोप देऊ नका असं निष्ठापूर्वक त्यांनी प्रार्थना केली. तर स्वामींनी त्यांच्याकडे बघितलं, थोडेसे हसले आणि अशा हाताच्या खुणेने त्या काळपुरुषाला खूण केली. काळपुरुषाला यमाला अशी खूण केली की जो समोर बैल उभा आहे त्या बैलाकडे जा असं म्हणाले. असं त्यांनी खूण केली आणि समोर झाडाखाली उभा असलेला एक बैल धाडकन खाली पडला, मृतवत झाला. म्हणजे थोडक्यात ती मूढ योनी आहे, म्हणजे तो जीव जो बैलाच्या जन्माला आला असेल त्याला स्वामींनी मुक्त केलं आणि इकडे यांची चिठ्ठी फिरवली, आज्ञेविना काळ नाणे त्याला. त्यांच्या हातात शिवाचे अवतारच आहेत, त्यामुळे हे सगळं डिपार्टमेंट शिवाच्या अंदर येतं. यमधर्म असू दे नाही तर काही असू दे, हे सगळे गण, देव दानव आणि मानव. आता देव सुद्धा दानव सुद्धा मानव तर आहेतच आपण, पण देव दानव सुद्धा कुणाच्या चरणावरती नतमस्तक होतात? तर एकच भगवान शिव. आणि स्वामी स्वतःच म्हणायचे की हम किसी के अवतार नाही, हम शिव आहे, शिव आहे, शिव आहे. तर त्यांना हा अधिकार आहे की आज्ञेविना काळ नाणे त्याला. पुढे ते असं म्हणतात, पुढचा शब्द तर फारच वैशिष्ट्यपूर्ण, परलोकीही ना भीती दयाला. आता पहिला भाग महत्वाचा असा आहे की इथे आपल्याला इथलंच जीवन धड आपल्याला अजून पूर्ण माहिती नाहीये काय आहे परलोकात, काय असणार आहे. परलोकीही ना भीती द्यायला, म्हणजे परलोकात सुद्धा आपल्याला भीती नाही. दोन अर्थ होतात, एक तर परलोकात भीती नाही, पण परलोकात गेल्यानंतर पण भीतीयुक्त वातावरण आहे असं अर्थ होऊ शकतो. बरोबर आहे. अंतिमतीचा गती, भागवताचा नियम की जाताना आपल्या मतीवरती आपण काय घेऊन जातो त्याप्रमाणे आपल्याला गती पुढे. एका ठिकाणी ना मी प्रवचनाला गेलो होतो, एक अधिकारी व्यक्ती होते आणि ते प्रवचन ह्याच अंतिम भागवताच कथा, म्हणजे प्रवचन भागवत कथा सुरू होती. खूप सुंदर, खूप वर्ष झाली त्याला, आता आठवत नाही ते प्रवचनकार कोण, पण फार सुंदर कथा सांगायची भागवत कथा. तर त्याच्यात सांगितलं, एका व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला की समजा एखादा मनुष्य अंतिमती सा गती, म्हणजे म्हणे मग आपण कसं ओळखायचं की आपल्याला काय गती मिळेल? ते मला काही नाही. आता काय लोक प्रश्न विचारतात, हे खरं आपल्याला सांगता येणार नाही. आपल्याला गती काय मिळेल तर भागवतच सांगते की ते तुझ्यावरतीच अवलंबून आहे ना, दुसरा कसं सांगेल? तू जाताना तुझ्या अंतःकरणावरती काय घेऊन जातोस, अगदी शेवट देह सोडताना त्याप्रमाणे तुला गती आहे. तुझ्या मुखी रामाचं नाव असेल तर तू रामामध्ये विलीन होशील, पण मनात काम घेऊन गेला असं तसं पुन्हा जन्म घेशील. पुनरपी जननम पुनरपी मरणम, ते चक्र चालूच राहतं. आणि तू जे काय गतिशील, तुझी गती कशी अवलंबून आहे, तर तू काय विचार करतोस आतापर्यंत जीवनामध्ये, काय कर्म केलीस, काय विचार केलेस, काय बोललास, काय वागलास, तेच मरताना तुझ्या मुखामध्ये. लक्षात ठेवा, मृत्यू जेव्हा माणसाचा येतो त्यावेळेला सगळ्यात पहिले जे इंद्रिय बंद होतं, पहिले ज्ञानेंद्रिय बंद होतात. लक्षात ठेवा, पायाकडनं सुरुवात होते, म्हणजे कर्मेंद्रिय हळूहळू लोप व्हायला पाहायला लागतात. पायाकडनं म्हणजे मृत्यू जेव्हा येतो, देहावरती मृत्यू जेव्हा स्वार होतो त्याला पायाकडनं सुरुवात होते. पहिले पायातला जोर जातो, कमरेतला जातो. तुम्हाला कसं माहिती? असं पोथीमध्ये लिहिलेलं आहे, अनेक संतांनी सांगितलेलं आहे. एखाद्या कशावरून, तू गेल्यावर तुला कळेल. तू घे अनुभव, जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला कळेलच. फार काय लांब जायची गरज नसते, प्रॅक्टिकल आहे त्याचं, येईल एक दिवस. पण एक साधारण या ऋषी मुनींनी हे सांगून ठेवलेलं आहे की पण ज्ञानेंद्रियांपैकी सगळ्यात पहिलं इंद्रिय कुठलं जातं? वाचा. वाचा जाते, वाचा विलीन होते, मग श्रवणेंद्रिय विलीन होतात, मग दृष्टी विलीन होते, मग चित्त विलीन होतं, भ्रमल्यार्ग होतं, मग त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त होते. काय होतंय काही कळत नाही आणि अशातच प्राण शरीरातून बाहेर पडतो. वाणी जाते हे पहिले लक्षात ठेवा. म्हणून भागवतात सांगितलेलं आहे की अंतकाळी वाणीवरती नाम येण्यासाठी
संपूर्ण जीवन काळामध्ये तुमच्या मुखात नाम असलं पाहिजे. तरी देखील गोंदवलेकर महाराज म्हणायचे, आयुष्यभर नाम घेतलेल्या व्यक्तीच्या मुखात सुद्धा अंतकाळी रामनाम येणं हे काही वेळेला महत् कठीण होऊन बसतं, म्हणून मी भक्ताचा अंतकाळ साधतो असं महाराज म्हणायचे. पण तितकं निश्चित नाम घेतलं पाहिजे. आणि आयुष्यभर काय त्या व्यक्तीत उदाहरण दिलं की तुमची गती आमची गती कशी असेल, काय असेल ते मला हे बघा. तुम्ही जर का जाताना सतत अन्नावरती वासना ठेवून गेलात तर तुम्ही पुढच्या जन्मी डुक्कर व्हाल. असं आता काय त्याने का सांगितलं मला माहिती नाही. आता एवढं करून थांबलं पाहिजे माणसाने प्रश्न विचार. तुम्हाला पण समजा एखादा ज्ञानी व्यक्ती आहे, खूप चांगला अभ्यासू आहे, पंडित आहे, प्रवचनकार आहे तुमच्यासारखा, असं वर्ण सांगतो तुमच्यासारखा ज्ञानी प्रवचनकार आहे, आणि त्यांनी समजा जाताना असं खादाड विचार मनात ठेवले, त्याची समजा अन्नावरती वासना आहे, पण तो ज्ञानी आहे, तो गेला तर हत्ती होशील असं माने. कारण हत्ती हा त्याला सतत खायला लागतं. लक्षात ठेवा, हत्ती हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याचं पोट कधीही भरत नाही, कधी सतत खायला लागतं. पण सगळ्यात बुद्धिमान प्राणी, सगळ्यात बुद्धिमान, पूर्ण शाकाहारी, सर्व शक्तिमान आणि पूर्ण बुद्धिमान प्राणी, लवकर माणसाळणारा आणि लवकर न चिडणारा हत्ती हा प्राणी आहे. फार लवकर चिडत नाही तो. चिडला की कोणाला ऐकत नाही, तो भाग सोडून दे, पण तो लवकर चिडत नाही, लवकर माणसाळणारा आहे. असे काय काय प्रश्न लोक विचारत बसतात त्याच्यामध्ये. आमची गती काय आता, म्हणून परलोकीही ना भीती त्याला जे म्हटलेलं आहे की हे आपलं जे जीवन आहे ते दृश्य जीवन जेवढं आहे देहापुरतं, तेवढं जीवन मर्यादित नाहीये. हे देहकालातलं जीवन आहे. हा देह सुटल्यानंतर सुद्धा आपल्याला भरपूर प्रवास पुढे करायचा आहे, आणि तो चिकार मोठा प्रवास आहे, तो आपल्या कालगणनेमध्ये मापता येत नाही. आणि तिथे सुद्धा स्वामींची शक्ती आपल्याला मदत करू शकते. ते कसं ते आपण नंतर बघू, कारण तो फार सखोल भाग आहे. सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविना काळ नाने, त्याला परलोकीही ना भीती त्याला. इहलोक आणि परलोक, इहलोकामध्ये त्यांनी सांगितलं की काळ सुद्धा नेऊ शकणार नाही त्यांची आज्ञा नसेल तर. जर तू तेवढा त्यांच्या भक्तीत रत असशील तर ते नाही नेऊ शकणार. पण गेलास, यथावकाश प्रत्येकाला जायचंच आहे, पण गेल्यानंतर पुढची तुझी जी गती असणार आहे, पुढचा जो प्रवास असणार आहे या देहानंतरचा, तेव्हाही स्वामींची शक्ती आणि पाठिंबा तुला मिळतो. तिथेही तुला भीती नाहीये, ही तुला गती उत्तम प्राप्त होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. हा खूप मोठा प्रवास आहे. लोक काय काय करतात ना, माणसं गेल्यानंतर आपल्याकडे काही प्रथा आहेत, त्याला मागे निश्चितपणे काही अर्थ आहे. ते काही इतक्या वेडगळ प्रथा नाही आहेत, कारण ते ज्यांनी बनवलेले ते सगळे जुने ऋषी मुनी आहेत. ते काय असे उगाच गंमत म्हणून तरी ते बनवलेले नाही, आणि त्यांनी नाही गंमत म्हणून केलंय म्हणून ते टिकून पण आहे इतक्या काळात. आहे असं असतं की गेल्यानंतर घरी मनुष्य गेला की त्याच्यानंतर गेल्या गेल्या त्याचा देह जेव्हा नेला जातो अग्निसंस्कारासाठी, तेव्हा गेल्यानंतर घरातली जी माणसं असतात ते लगेच त्या जागेवरती जिथे निधन झालेलं असतं त्याच खोलीमध्ये कणकीचा गोल करून त्याच्यावरती मातीचा किंवा कुठलाही दिवा ठेवतात. प्रत्येकाची प्रथा वेगळी असते. माझ्या परिचयातली जेव्हा एखादी व्यक्ती अशी एकदा गेली होती, त्यावेळेला मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो, तर शेजारची व्यक्ती आली आणि ते म्हणाले, तो दिवा उचलून बघा, दिवा उचलून बघा. मी म्हटलं दिवा असा उचलायचा नसतो, तो उचलून बघा काय, तो ठेवायचा असतो 3 दिवस 10 दिवस. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रथा असतात. काही लोकांकडे 3 दिवस, काही लोकांकडे 5 दिवस, काही लोकांकडे 10 दिवस तो दिवा ठेवतात. म्हणजे प्रत्येकाची एक प्रथा कुलाचार असतो. म्हटलं असं त्यांना विचारा, तो दिवा कधी उचलायचा, असा आपण उचलायचा नसतो दिवा. नाही नाही दिवा ठेवा तुम्ही, पण एकदा उचलून बघा. उचलून बघण्याचं काय त्याच्यामध्ये, काय वेगळं काय त्याच्यात, दिवा लावलाय, ती आत्म्याची प्रभा म्हणून तो प्रतीक लावलेलं असतं दिवा. तर कशाला उचलायचं ते म्हणाले ना, त्या दिव्याच्या खाली आकार उठतो. कसला आकार? ते म्हणे ही व्यक्ती गेली ना, त्याला कुठला जन्म मिळालाय, कुठल्या प्राण्याचा, हे पण त्याला माहिती आहे. तो आकार उठतो म्हणे तिथे. तो आकार उठला की कळतं आपला मनुष्य आता काय झालाय. अरे इतक्या लगेच, अरे अजून अस्थि पण विसर्जित नाही झाल्या त्याच्या, गोळा पण नसतात केलेल्या, लगेच त्याला जन्म, इतकं लगेच नाहीये काही. तो खूप मोठा प्रवास आहे तो आपल्या कालगण. असं इकडे मनुष्य गेला, सिनेमात दाखवतात की इकडे गेला लगेच दुसऱ्या जन्माला आला, असं इतकं लगेच पटकन होत नाही काही. ते असं कठीण असतं. आपल्याकडे 10वा दिवस 12वा दिवस बरंच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. मी तर सगळं डिटेल सांगणार नाही कारण तो विषय नाही. पण प्रारब्ध ह्या जो शब्द वापरलाय, आणि मग पुढे असं म्हणतात की परलोकीही ना भीती द्यायला. तर परलोकात गेल्यानंतर सुद्धा, परलोकात जायचं हे नक्की, हे जे नमूद केलं त्यांनी की परलोकीही ना भीती द्यायला, परलोकात जायचं हे त्यांनी नमूद केलं. आणि तिथे भीती नाही असं आश्वासन देत आहेत. कारण जर तू स्वामींचा भक्त असशील,
म्हणजे संतांचा कृपाभिलाषी झाला असशील तर तुला परलोकात पण भीती नाही, नाहीतर भीती आहे हे त्याच्यात दुसरं नमूद केलं होतं. आपण घाबरण्याची काही गरज नाहीये. आपण ज्यांच्या दरबारात बसलोय त्यांच्या बाबतीत पण तेच म्हटलेलं आहे. आणि त्यांची पण एक सुरस कथा आहे, त्यांची कशी काळावरती कमांड असते, ते परलोकीही ना भीती द्यायला समजून घेताना आपण समजून घेऊ ना, पण ते उद्याच्या प्रवचनामध्ये घेऊ. हरि ओम तत्सत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.